आंबा हे भारतीयांचे सर्वात आवडणारं फळ आहे. आंब्याची उत्पत्ती भारतातच सुमारे 1500 ते 2000 इसवी सन पूर्वी झालेली आहे. आंबा भारतात सुमारे 4000 ते 5000 वर्षांपासून अस्तित्वात आहे. सध्या आंबा हे केळीनंतर खाल्लं जाणारं दुसरं फळ आहे. भारतात आंब्याचे उत्पादन जम्मू काश्मीर, हिमाचल प्रदेश, उत्तराखंड आणि अतिथंड हवामानाचे भाग सोडल्यास सर्व राज्यात होते. सध्या भारत जगातील आंबा उत्पादनातील 61.107 दशलक्ष टन, सर्वात अधिक 45 ते 50% उत्पादन 36.216 दशलक्ष टन होते. एकरी सरासरी उत्पादकतेच्या बाबतीत भारत सुमारे 9.72 टन हेक्टरी हा जागतिक आंबा उत्पादकतेच्या सुमारे 9.22 टन बाय हेक्टर जवळपास असला तरी जगातील मेक्सिको 11.45 टन बाय हेक्टर, पेरू 14.10 टन बाय हेक्टर, दक्षिण आफ्रिका 16.15 टन हेक्टर आणि ब्राझील 22.74 टन हेक्टर या प्रमुख आंबा उत्पादक देशांच्या मानाने भारत फारच मागे आहे. शिवाय इस्रायल, ऑस्ट्रेलिया यासारख्या नवीन आंबा उत्पादन करणाऱ्या काही देशांमध्ये आंब्याचे 25 ते 30 टन उत्पादन घेतलं जातं. भारतामध्ये उत्तर प्रदेश, आंध्र, तेलंगणा सारख्या राज्यामध्ये हेक्टर 17 टनाचं उत्पादन घेतलं जात आहे. परंतु एकूण देशामध्ये आंबा उत्पादकता क्षमतेपेक्षा फारच कमी आहे. महाराष्ट्र सारख्या फलोत्पादनात प्रगत असलेल्या राज्यात आंबा उत्पादकता फारच कमी म्हणजेच 3 टन हेक्टर आहे. महाराष्ट्रात आंबा उत्पादन मुख्यत्वे रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यात घेतले जाते. परंतु कोकणातील आंबा उत्पादकता ही या तुलनेने फारच कमी आहे. कोकणात हापूस सारख्या उत्तम जातीची निवड प्रामुख्याने केली जाते, पण तीही उत्पादकता कमी असल्यामुळे तेथील शेतकऱ्यांना पाहिजे तसा फायदा होत नाही. समुद्रालगत कातळावरील वेंगुर्ला, मालवण, देवगड, रत्नागिरी सारख्या भागात आंबा हे फळ लवकर येत असल्याने काही ठराविक शेतकऱ्यांना याचा फायदा होतो, परंतु इतर बाकी शेतकऱ्यांना फायद्याऐवजी नुकसानच होतं. भारतातील हवामान, जमीन आंबा उत्पादकतेसाठी उत्तम असून उत्पादकता कमी असल्याने प्रति किलो उत्पादन खर्च अधिक होतो. तसेच आपण युरोप, अमेरिका, जपान यांसारख्या आंब्याच्या प्रमुख बाजारपेठा असलेल्या देशांपासून दूर असल्याने आपण मागे आहोत. आंबा तिथे चांगल्या अवस्थेत पोहोचण्यास अधिक वेळ लागतो. तसेच वाहतूक खर्च वाढतो. त्यामुळे आपली आंब्याची निर्यात वर्षाला सुमारे 30,000 टनापेक्षा कमी म्हणजेच एकूण आंबा उत्पादनाच्या 1% कमी राहते. भारतामध्ये बहुतेक राज्यांमध्ये आंबा लागवडीसाठी चांगली जमीन व हवामान आहे. तसेच आपल्याकडे हापूस, दशेरी, केसर, रत्ना, बेंगनपल्ली, सोनपरी यांसारख्या अप्रतिम जाती आहेत. म्हणून संपूर्ण भारतात आणि विशेषतः महाराष्ट्रात आंबा लागवडीतून शेतकऱ्यांना अधिक फायदा व्हायचा असेल व आपली आंबा उत्पादकता कितीतरी पटीने वाढवायची असेल तर आंब्याची कमी उत्पादकतेची कारणे निश्चित करून त्यावर प्रभावी उपाय हाती घेतले पाहिजेत. शासनाकडून आंबा उत्पादकांना उत्पादकता वाढविण्यासाठी आणि शेतकऱ्यांना वारंवार आर्थिक मदत टाळण्यासाठी पुढील धोरणात्मक बदल शासनाने करणं आवश्यक आहे. कोकणासह संपूर्ण महाराष्ट्रात केसर, रत्ना, सोनपरी या आंबा जातीची शिफारस करावी. सर्व कृषी विद्यापीठे, कृषी फलोद्यान या विभागाच्या सर्व नर्सरीतूनच रत्ना, केशर आणि सोनपरी या आंबा जातींच्या कलमांची मोठ्या प्रमाणात निर्मिती करून त्या आंबा बागायतदार शेतकऱ्यांना पुरविणं. अतिसघन आंबा लागवड पद्धतीला मान्यता देऊन एकरी 500 ते 1000 कलमांसाठी अनुदान शासनामार्फत देऊन प्रोत्साहन देणं. जुन्या उंच वाढलेल्या आंब्याच्या झाडांचा पुनर्जीवन करणं. त्यासाठी शेतकऱ्यांना सरकारकडून आर्थिक सहाय्य करणं व ठिबक सिंचनाच्या अनुदानात वाढ करणं. महाराष्ट्रासह भारतातील गेल्या 100 वर्षाच्या संशोधनामध्ये अतिसघन अर्थातच अल्ट्रा हाय डेन्सिटी आंबा लागवड ही पद्धत क्रांतिकारी असून आपण तिचा पूर्णपणे स्वीकार केला पाहिजे आणि आपली आंबा उत्पादकता व उत्पादन वाढविलं पाहिजे. तरच आपल्याला या स्पर्धेच्या काळात तग धरता येईल. श्री शिवाजी शिक्षण संस्थाद्वारे संचालित श्री शिवाजी उद्यान महाविद्यालय अमरावती येथील प्राचार्य चंद्रशेखर देशमुख यांनी अधिक माहिती देताना सांगितलंय की आंबा उत्पादकांना उत्पादकता वाढविण्यासाठी नेमक्या कोणत्या बाबी उपयुक्त ठरतील. आंबा या फळाला फळाचा राजा म्हणतात. जगामध्ये सर्वात जास्त मागणी असलेलं हे फळ पीक. या फळाच्या राजाचा आपल्या देशापुरती जर का विचार करायचा झाल्यास आपला देश या फळाच्या उत्पादनाच्या बाबतीत अग्रगण्य आहे. जगामध्ये या फळाचा होणाऱ्या उत्पादनाच्या जवळपास 50% उत्पादन हे आपल्या देशामधून होते. देशावरून आपण महाराष्ट्राचा जर का विचार केला तर कोकण प्रांत हा आंब्याच्या उत्पादनाच्या बाबतीत अग्रेसरावर जगात याची नाव लौकिक आहे. कारण जगामध्ये सगळ्यात जास्त मागणी असलेला हापूस आंबा, याला अल्फान्सो म्हणतात, या हापूस आंब्याचं उत्पादन या कोकणामधून होतं. आता आंबा काही हा फक्त कोकणाची मक्तेदारी राहिलेला नाही आहे.
आपण वैदर्भीय शेतकऱ्यांचा जर का विचार केला तर आंब्यात फार पुरातन काळापासून आपल्या शेतामध्ये आमराई होत्या व आपल्या इथे येणाऱ्या प्रत्येक पाहुण्याला आपण आंब्याच्या पाहुणचार द्यायचा. पण ती जी फळझाडं होती ती फळझाडी पारंपरिक उत्पादन हा दृष्टिकोन लक्षात न ठेवता आपली आंब्याची गरज भागवण्याकरता शेतकरी लावत होते. परंतु आता व्यावसायिकदृष्ट्या जर का विचार करायचा झाल्यास आंब्याचं उत्पादन जर का वाढवायचं असेल तर काही विशेष बाबतीत आपल्याला त्या धोरणामध्ये बदल करावा लागेल. आंबा हे आपल्या क्षेत्रामध्ये येणारं एक चांगलं फळपीक आहे व शेतकऱ्याच्या आर्थिक उन्नतीसाठी सुद्धा एक फायदेशीर फळपीक आहे. पारंपरिक पद्धतीने जेव्हा आंब्याची लागवड केली जात होती तेव्हा 10 बाय 10 मीटर म्हणजे जवळपास 30 फूट बाय 30 फुटांवर आंब्याची लागवड केली जायची. ती एका एकरामध्ये साधारणपणे 40 झाडं बसायची. पण आता अतिघन आंबा लागवड, ज्याला अल्ट्रा हाय डेन्सिटी आंबा कल्टिवेशन असं म्हणतात, या अतिसघन आंबा लागवडीमध्ये तुम्ही एका एकरामध्ये जवळपास 500 ते 1000 झाडं बसवू शकता. म्हणजे 12 ते 15 पट झाडं आपण एकंदर येणाऱ्या क्षेत्रफळाच्या तुलनेमध्ये वाढवू शकतो. अर्थात या आंब्यासाठी काही विशिष्ट प्रकारची छाटणी वगैरे आपल्याला करावी लागते. आंब्याचं जे क्षेत्र आहे लागवडीचं किंवा जी काही आंब्यामध्ये 2 झाड्या व 2 रांगेमधील जे अंतर यामध्ये ठेवायचं असते त्याच्यासाठी शासनमान्य 5 बाय 5 मीटरपर्यंत पोखराच्या स्कीममध्ये आहे. परंतु जी अतिसघन आंबा लागवडीमध्ये 2 मीटर बाय 4 मीटर किंवा 2 मीटर बाय 2 मीटर अशा पद्धतीने आंब्याची लागवड केल्यास 2 बाय 4 मीटरमध्ये एका एकरामध्ये 500 झाडं व 2 बाय 2 मीटरमध्ये आपल्याला साधारणपणे 1000 झाडं बसतात. अशा पद्धतीने केसर एक असं जी आंब्याची प्रजाती आहे ज्याचा प्रामुख्याने आपल्या वैदर्भातील शेतकरी लागवड करत आहेत. या संदर्भात श्री शिवाजी उद्यान विद्या महाविद्यालयाने 2025च्या डिसेंबर महिन्यात या संदर्भात एक आंबा लागवड म्हणजे गेल्या 3 महिन्यापूर्वी मागील 3 महिन्यापूर्वी एक राज्यस्तरीय आंबा लागवड परिषद घेतली होती, ज्यामध्ये विविध प्रांतातील तज्ज्ञ मंडळींनी येथील शेतकऱ्यांना या संदर्भात मार्गदर्शन केले. या संबंधित आपल्या इथे प्रक्षेत्रावर महाविद्यालयाच्या प्रक्षेत्रावर 2 बाय 4 मीटरनी केसर आंबा, दशेरी आंबा, आम्रपाली आंबा, रत्ना आंबा या आंब्याची लागवड इथे केलेली आहे व ते क्षेत्र आपण इथे महाविद्यालयामधून त्या संदर्भात माहिती घेऊ शकता. तसेच आर्टिफिशियल इंटेलिजन्स ज्याला आपण AI तंत्रज्ञान, आंबा पिकामध्ये AI तंत्रज्ञानाद्वारे लागवड करण्याचं विदर्भामधील हे पहिला प्रयोग या महाविद्यालयाने केलेला आहे. मॅप माय क्रॉप नावाच्या कंपनीचं हे एक AI तंत्रज्ञान इथं बसवलेलं आहे. त्यामार्फत सुद्धा या एकंदर जमिनीची आंब्याच्या वाढीची सगळी तांत्रिक माहिती सॅटेलाईटद्वारे उपग्रहाद्वारे प्राप्त करून सुद्धा या आंब्याच्या लागवडीमध्ये इथे हे तंत्रज्ञान वापरलं आहे. शासनाने सुद्धा आता AIचं सबसिडी देऊन शेतकऱ्यांना या संदर्भात काहीही माहिती हवी असल्यास या महाविद्यालयामुळे ती प्राप्त होऊ शकेल. तर एक जर का आपण उत्पादनाच्या बाबतीत जर का बोलायचं झालं तर जेव्हा अतिसघन लागवडीमध्ये तुम्ही 500 ते 1000 झाडं एक एकरामध्ये बसवू शकता, तर आंब्याचं सुद्धा उत्पादन आपण जर का म्हटलं तर जवळपास 10 ते 15 पटीने वाढवू शकते. कारण जे एक 3ऱ्या वर्षापासून आपल्याला उत्पादन मिळेल, 3ऱ्या वर्षापासून मिळणारं उत्पादन पुढे 30 ते 40 वर्ष आपण सतत घेऊ शकाल. म्हणून मला सर्व शेतकरी बांधवांना जे काही आंबा लागवडी संदर्भात ज्यांना कुठल्याही प्रकारची शास्त्रोक्त माहिती हवी असल्यास आम्ही आपणास ती देण्यास किंवा पुरवण्यास तयार आहोत. तरी माझी शेतकऱ्यांना एक विनंती आहे की शासकीय योजनेतून या तंत्रज्ञानातून आंबा पिकाची लागवड आपल्या क्षेत्रामध्ये लागवयास निश्चितच बाकी पिकांच्या तुलनेत आपणास चांगलं असं उत्पादन व आर्थिक उन्नतीसाठी हातभार लागेल अशी मला आशा आहे. धन्यवाद.